नमस्कार. नमोत्री. मिजोबा मिजोबा अंगणातूनच जोर जोरात हाका मारत आणि दणादण पाय आपटत नमोत्री मिजोबाची लाडकी नात घरात प्रवेश करती झाली. झोपाळ्यावर बसलेला मिजोबावा सावरून बसला. आज आता कुठल्या प्रश्नांची सरबत्ती होणार आहे याची काही शाश्वती नसायची. त्याप्रमाणे आल्या आल्या नमोत्रीने प्रश्न सुरू केलेच. आजचा प्रश्न होता, मिजोबा माझं नाव नमोत्री एकदम युनिक आहे. कोणी ठेवलं, कसं सुचलं, एकमताने ठेवलं की? मिजोबाने दीर्घ श्वास घेतला, तेवढ्यात विचार केला आणि उत्तरला, अगं गंगोत्री यमुनोत्री तसं नमोत्री, सिंपल. मिजोबा, नमोत्री असं काहीही स्थान नाहीये. मी गुगल केलंय आधीच. माझीच नाती जरा जास्तच हुशार. मग मात्र मिजोबाने गोष्ट सांगायला सुरुवात केली. सन 1947 नंतर माझे आजोबा साधारण 50च्या आत होते. आपला देश स्वतंत्र झाला, मग निवडणुकाही झाल्या. आधी सगळा देश द्यायचा, तसंच बहुधा माझे आजोबा पण काँग्रेसला द्यायचे मत किंवा हिंदू महासभा. पण नंतर मात्र जनसंघाची स्थापना झाली. मी लहानपणी जायचो त्यांचं बोट धरून मतदान केंद्रावर, पण विचारलं की सांगायचे गुप्त ठेवायचं असतं ते. सन 1996. दादा माझे संघाचे स्वयंसेवक, जनसंघाचे कार्यकर्ते. आई कायम चिडवायची, तुम्ही नुसती आमची मतदानाची टक्केवारी वाढली एवढंच बघत बसा, शेवटी सत्ता महत्वाची. दादा शांतपणे आपलं काम सुरू ठेवत. 1996 साली पहिल्यांदा 13 दिवसांसाठी अटलजी पंतप्रधान झाले आणि दादा उद्गारले, हा दिवस बघायला मिळेल या जन्मी असं वाटलं नव्हतं. आता पुन्हा 50 वर्ष विरोधात बसायला लागली तरी चालते. सन 2014 आणि नंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले. मिजोने लघुलेख लिहायला सुरुवात केली जुलै 2017 मध्ये. सगळे लघुलेख हे कल्पना, अनुभव आणि निरीक्षण यांचं मिश्रण. असंच एका लघुलेखात त्याच्या काल्पनिक नातीचा जन्म झाला आणि मिजोचा झाला मिजोबा. नातीला नाव तर हवं. तेव्हा तर मोदींचा पहिला कालखंड सुरू होता. पण नमो तीनदा लागोपाठ पंतप्रधान होणार ही कल्पना, ही आशा आणि असा विश्वास, या सगळ्यांवर आधारित नातीचं नामकरण झालं नमोत्री. तो दिवस होता 26 ऑगस्ट 2018. आपले मोठे डोळे अजूनच विस्फारत लहानगी नमोत्री सगळी गोष्ट ऐकत होती. आनंदाने मिजोवाला मिठी मारत ती म्हणाली, किती छान गोष्ट आहे माझ्या नावाची. 9 जून 2024. नमोत्री पुन्हा धावत अंगणात गेली. आपल्या ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा पुसत मिलिंद स्वतःशीच पुटपुटला, आजोबा, दादा, बघताय ना, आज नमोत्री प्रत्यक्षात आली. मिजो, नमोत्री दिवस 2024. आजचा बोनस. कुठलीही गोष्ट पहिल्यांदा घडली तर ती अपघाताने असू शकते, दुसऱ्यांदा घडली तर तो योगायोग असू शकतो, सलग तिसऱ्यांदा घडली तर मात्र ती खचितच अभिनंदन करण्यास पात्र असते. म्हणूनच बघा, अभिनंदन, जय जयकार, त्रिवार करण्याची पद्धत आहे. आजचा बोनसही आहे त्रिवार जय जयकार. गदिमा आणि बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभा संगमातून निर्माण झालेल्या गीत रामायणातील गीत. हा बोनस असावा हे काल सुचलं आणि विनंती केली सर्जन आणि सृजन यांच्या प्रतिभा संगमाला, डॉक्टर आनंद नांदे यांना. 24 तासाच्या आत बोनस हजर आहे. डॉक्टर आनंद यांचे त्रिवार आभार. डॉक्टर आनंद गात आहेत त्रिवार जय जयकार. नमस्कार.